नमस्कार प्रेक्षकांनो. कमळी या मालिकेच्या धमाकेदार आणि जबरदस्त ट्विस्टमध्ये आपण जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत. तर आता मालिकेमध्ये नवीन वर्षात धमाकेदार आणि जबरदस्त ट्विस्ट आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे. आता राजन, गौरी जे एवढ्या दिवसाचे दूर होते त्यांच्यामध्ये खूप सारा दुरावा मागील वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण आता मात्र अन्नपूर्णाच्या घरावरती देवी आईचा खूप मोठा आशीर्वाद लाभ आहे त्यांना आपण पाहणार आहोत. तर आता हा आशीर्वाद मिळाल्यानंतर मात्र अन्नपूर्णाची फॅमिली कंप्लीट होणार आहे या नवीन वर्षामध्ये. आता राजन आणि गौरीचा जो काही दुरावा आहे तर लवकरच आता ह्या नवरा बायकोचं मिलन होणार आहे. ते कसं आणि खरंच या नवीन वर्ष या दोघांच्या जोडीसाठी शुभ असणार आहे का? खरंच या दोघं आता लवकरच मिळणार आहे का? तर अन्नपूर्णाची फॅमिली कंप्लीट होणार आहे का? हे सर्व आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. तर इकडे मात्र आता अन्नपूर्णा देवी आईची पूजा करत असते. तर आता राजन येते. आता अन्नपूर्णा बोलते, राजन मी सांगितलं होतं ना तुला की गुरुजीने तुला भेटण्यासाठी बोलावलेलं आहे, तू गेला होता का? त्यावर आता राजन बोलतो, आई तू सांगितलं आणि गुरुजीने मला बोलावलं, मी जाणार नाही असं कधी झालं का? बस जस्ट त्यांना भेटूनच आलो. त्यावर अन्नपूर्णा बोलते, बोल ना राजन, काय बोलले गुरुजी? त्यावर आता गुरुजी बोलतो की राजन तुझ्या बड्डेपर्यंत म्हणजे माझा वाढदिवस आहे आई, तुला माहिती आहे ना या महिन्यामध्ये, तर माझ्या वाढदिवसापर्यंत गौरी आपल्यासोबत असणार असा गुरुजीने संकेत दिलेला आहे. पण गुरुजी बोलले की तो संकेत तुला ओळखावा लागणार. मात्र आता डायरेक्ट तुम्हाला गौरी मिळणार नाही, पण काहीतरी संकेत मिळणार असं गुरुजीने मला सांगितलं. त्यावर आता लगेच देवी आईला दोन्ही हात जोडून धन्यवाद बोलते आणि गुरुजीचं बोलणं खरं व्हावं असं अन्नपूर्णा देवी आईकडे प्रार्थना करते. तर आता इकडे मात्र ऋषी आणि नयनतारा बसलेली असते. तर आता ऋषीला नयनतारा बोलते की कितीदा सांगितलं ऋषी की मी ज्या मुलीला सिलेक्ट केलं त्या मुलीला तू बघून घे. अरे किती दिवस असं बिन लग्नाचा राहणार आहे आणि खरंच माझ्यावरती ट्रस्ट कर, ती मुलगी खूप छान आहे आणि तुमची जोडी ना अगदी लक्ष्मीनारायणसारखी दिसणार. तेव्हा मात्र आता ऋषीला त्या मुलीचं काहीही देणं घेणं नसते. तो फक्त आणि फक्त कमळीचा विचार करत असते. त्याच्या मनात आता कमळीविषयी प्रेम फुलताना कुठंतरी त्याला जाणवत असते. आता त्याला रिअलाईज झालेलं असतं की तो कमळीशिवाय एक क्षणही राहू शकत नाही. पण आता नयनताराच्या भीतीपोटी तो काहीही कोणाला सांगत नाही. तर आता त्याने मनाशी ठरवलेलं असतं की काहीही झालं तरी कमळीला त्याला त्याच्या भावना सांगायच्या आहे. तर आता लगेच नयनतारा बोलते, ऋषी कोणत्या विचारात आहेस रे तू? आणि चल माझ्यासोबत तू मीटिंगला चलतेस का? त्यावर आता लगेच ऋषी बोलते, आई तुला माहिती आहे ना मला ह्या मीटिंग वगैरे काहीही याच्यामध्ये इंटरेस्ट नाही, मला माझं लेक्चरशिपच प्रिय आहे. त्यावर आता नयनतारा बोलते, ऋषी तू आता मी सांगितलेलं काम लगेच पूर्ण करून घे आणि मी आज राजनसोबत काही क्लायंट आम्हा दोघांना भेटायला यायचं आहे, काही बिझनेसविषयी इम्पॉर्टंट मीटिंग आहे म्हणून तिकडे चाललेले आहे. तर आता नयनतारासुद्धा एका 5 स्टार हॉटेलमध्ये राजन आणि नयनतारा आणि त्यांचे जे काही क्लायंट असतात तिथं भेटण्याकरता जात असतात. तर इकडे मात्र आता नयनतारा बोलते की गौरी तू सांगितलं ना काही गेस्ट आपल्या घरी संध्याकाळी येणार आहेत आणि म्हणून तू भाजी बाजारात जा आणि लगेच सर्व सामान घेऊन छानपैकी मी जो सांगितला आहे ना मेनू तो बनवून ठेव. त्यावर आता गौरी बोलते ठीक आहे मॅडम. तर इकडे राजनसुद्धा आता मीटिंगसाठी निघतो. तेव्हा मात्र आता इकडे राजन आणि नयनतारा काही कामाविषयी बोलत असतात. तेव्हा मात्र आता राजनला त्याचा वाढदिवस आठवतो. तो चक्क गौरीच्या प्रेमात हरवून जातो. त्या राजनच्या वाढदिवसाच्या दिवशी गौरी कसं त्याचं औक्षण करत होती आणि कशा वेगळ्या प्रकारे त्याला सरप्राईज देत होती हे सर्व राजन ऐकतो, आठवतो. त्याला आता त्याचं कामात कसलंही मन लागत नाही. त्यावर नयनतारा बोलते, राजन कोणत्या विचारात आहेस रे? मगांपासून बघते मी तुला, तू आला तेव्हापासून तुझं मीटिंगमध्ये लक्ष नाही. आपण ही मीटिंग नंतर घ्यायची का? त्या राजन बोलतो नाही. त्यावर आता लगेच राजनचं पाकीट त्याच्या खिशातून खाली पडते आणि त्याच्यात एक गौरीचा फोटो असतो. आता गौरीचा फोटो बघता क्षणी मात्र राजन कसलाही विचार न करता की तो मीटिंगसाठी आलेला आहे कसलाही विचार करत नाही आणि राजन एकदम भावूक होऊन जातो. आता मात्र नयनतारा बोलते, राजन मला माहिती आहे तुझ्या पाकिटमध्ये गौरीचा फोटो आहे आणि तू नेहमी मीटिंगच्या अगोदर गौरीचा फोटो बघतं. काय रे तुला काय वाटते? म्हणजे तू फोटो बघून तुला काही प्रेरणा वगैरे तर मिळत नाही? त्या राजन बोलतो, नयनतारा
तुला नाही माहिती गं, गौरी माझ्यासाठी किती महत्त्वाचा आयुष्याचा एक भाग आहे. मी प्रत्येक मीटिंगच्या अगोदर तिचा फोटो याच्याकरता बघतो की मला तिच्यातून एक प्रेरणा मिळते की कसं दुःखातून नेहमी सुख शोधायचं आणि कितीही कठीण काम असलं तर त्याच्यातून यशाची पायरी कशी शोधायची. त्यावर मात्र आता नयनतारा एका चेअरवरती बसलेली असते आणि बोलते की राजा, बघू तर ती खरंच एवढी भाग्यवान स्त्री कोण आहे रे, की एवढा प्रेम करणारा नवरा तिला मिळाला. म्हणजे एक मैत्रीण म्हणून तर तू दाखवू शकतस ना. त्यावर आता राजन लगेच पाकिटमधला फोटो चक्क आता नयनतारासमोर देते. नयनतारा मात्र आता तो फोटो बघून चकित होते आणि पुन्हा पुन्हा 2 वेळा तो फोटो बघते. त्यावर आता लगेच राजनसमोर बोलते, ही तुझी गौरी आहे का? नाही राजन, ही तर साधना आहे. त्यावर आता राजन चक्की उभा राहते आणि आश्चर्यचकित होऊन बोलते, काय बोलतेस नयनतारा? तू हिला ओळखतं का? सांग नाही कुठे आहे? अरे राजन, तुला आठवते का जेव्हा तू माझ्या घरी आणि अन्नपूर्णा मॅडम आणि तू माझ्या घरी आला होता, तुला माझ्या घरचं जेवण आवडलं होतं, ते याच बाईनं बनवलेलं होतं रे. अरे खरंच ही तुझी बायको आहे? ही तर माझ्या घरची नोकरानी आहे, ही माझ्या घरची मेड आहे आणि चक्क ही तुझी बायको आहे. पण हिनं तर मला साधना नाव सांगितलं. त्यावर आता लगेच राजन चकित होऊन बोलतो, खरंच नयनतारा, तुझ्याकडून काही चूक तर नाही होत ना? त्यावर आता नयनतारा बोलते, राजन तुला वाटते का की माझे डोळे एवढे कमजोर आहेत आणि माझ्याकडून एवढी मोठी चूक होणार नाही? हीच माझ्या घरची मोलकरीण आहे आणि हीच तुझी साधना, म्हणजे हीच तुझी गौरी आहे. त्यावर आता राजन बोलतो, नयनतारा हे मीटिंग आपण नंतर करू, तू आताच्या आता माझ्यासोबत तुझ्या घरी चाल आणि मला या बाईची भेट घडवून आण. त्यावर आता नयनतारा लगेच मीटिंग पोस्टपोन करून आता लगेच लगेच आता नयनताराच्या घरी जाते. त्यावर आता नयनतारा लगेच साधना साधना अशी आवाज देते. तर तिथे येते राधिका. आता राधिका बोलते, आई तुम्हीच सांगितलं होतं ना की हिला काही गेस्ट येणार आहेत आपल्याकडे, म्हणून आता साधना मावशी आत्ताच लगेच सामान आणण्याकरता जाणार आणि राजन काका तुम्ही या ना, बसा. त्यावर आता लगेच नयनतारा बोलते, राजन बघ आता साधना लवकरच येणार, तू बघून घे आणि काय ते ठरव. तेव्हा मात्र आता लगेच हातात पिशवा वगैरे घेऊन आता साधना नयनताराच्या घरी येते. तेव्हा मात्र आता राजन आणि साधना एकदम समोरासमोर येते. तर आता साधना आणि राजन समोरासमोर आल्यानंतर आता राजन कसलाही विचार करत नाही. तर आता साधनाच्या हाती ज्या काही पिशव्या असतात त्या लगेच आता तिला खूप झटका बसलेला असते की राजन असं एकदम तिच्या समोर आलेला आहे. तर आता ती पिशवा लगेच खाली टाकते आणि राजन कसलाही विचार न करता लगेच आता आपल्या त्याच्या प्रेमाच्या गौरीला मिठी मारते. तेव्हा मात्र आता दोघांचं भेटणं झाल्यानंतर आता लगेच राजन बोलतो की सांग ना गौरी, तू माझा असा संसार का अर्ध्यावर सोडून आली? तर नयनतारासुद्धा तिथंच येते आणि बोलते की तू एवढ्या मोठ्या बिझनेसमॅनची बायको आहेस गौरी आणि तुला असं शोभत नाही गं की तू एका मोलकरीणचं एका मेडचं काम करत होती. तू मला आतापर्यंत का नाही सांगितलं? खरंच मला माहिती नव्हतं, तू का नाही सांगितलं? तेव्हा मात्र आता गौरी अचानक भावूक होते आणि 18 वर्षापासून लपून ठेवलेलं सत्य आता सर्व काही राजनसमोर आणि नयनतारासमोर मांडते. तेव्हा मात्र आता राजन आणि नयनतारासुद्धा चकित होऊन जातात की आता त्या दोघांना कळत नाही की नेमकी गौरी काय बोलते. तेव्हा मात्र आता कामिनीने कसं त्याच्या जीवावरती उठलेली आहे हे सर्व काही आता कामिनीचे आणि रागिणीचे घाणेरडे कटकारस्थान आता नयनतारा आणि राजनसमोर ती सांगते. तेव्हा मात्र आता राजन आणि हे तिघं मिळून आता कामिनीला कसा धडा शिकवायचा आणि राजन आणि गौरी आणि त्याच्या मुलीला कसं शोधायचा असा ते प्लॅन करतात. तर खरंच आता हे नवीन वर्ष राजन आणि गौरीसाठी खूप छान जाणार आहे. तर मालिकेमध्ये आपल्यालासुद्धा आपण ज्या गोष्टीची वाट बघत होतो ते क्षण आता पाहायला मिळणार आहे. खरंच आता हे त्रिकोणी कुटुंब लवकरच एकत्र होताना आपण पाहणार आहोत. तर प्रेक्षकांनो, आता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि व्हिडिओला सबस्क्राईब करून जा. धन्यवाद. जय गजानन माऊली.